नाता भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नाता भाऊ के सम्मान में, राष्ट्रवादी मैदान में, 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 नाता भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नाता भाऊ संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, नाता भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नाता भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, नाता भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नाता भाऊ के सम्मान में, राष्ट्रवादी मैदान में, नाता भाऊ के सम्मान में, राष्ट्रवादी मैदान में, नाता भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नाता भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, नाता भाऊची बदनामी करणाऱ्या भाजपाचा निषेध असो, नाता भाऊची बदनामी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा निषेध असो, खरं तर गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये नको ते इश्यूवर विनाकारण वातावरण ढवळून निघत आहे। अनेक समस्या शेतकऱ्यांच्या आज पशुधनावरती लंपीसारखा आजार या जिल्ह्याला ग्रासलेला आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत, पाऊस पडत नाहीये आणि अशा वेळेला नको त्या इश्यूवर जे की कोणाच्या व्यक्तिगत जीवनाशी आहेत त्याच्यावरती व्यक्तिगत वादातून पक्षीय इश्यू उभे केले जात आहेत। हे या जिल्ह्याचं दुर्दैव आहे। हे प्रथम राष्ट्राचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो। खरं तर काल परवा काही मंडळींनी नाताभाऊंच्या सारखा एक ज्येष्ठ नेता काही काळ ते फार मोठा काळ ज्यांनी भाजपमध्ये घालवला आणि त्या भारतीय जनता पार्टीने काल परवा ज्या पद्धतीने एक त्यांच्या फोटोच्या संदर्भामध्ये तिथे निषेध केला आणि शाई फेकली, ही बाब अतिशय निषेधार्ह आहे। खरं तर जे प्रकरण चाललंय ते न्यायप्रविष्ट आहे, त्यावर मी बोलू इच्छित नाही, परंतु दोन्ही नेते विरोधी पक्षातले आणि आमचे नेते नाताभाऊ यांच्यामध्ये जो वाद आहे तो खरं तर व्यक्तिगत आहे। याला पक्षीय स्वरूप देणं ही बाब अत्यंत या जिल्ह्याच्या दृष्टीने खेदजनक आहे। कुठेतरी दोन्ही बाजूनी हे व्यक्तिगत वाद थांबावी माझी स्वतःची प्रामाणिक आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने इच्छा आहे। काय असेल ते न्यायालयीन बाबी आहेत, त्यामध्ये त्या होत राहतील, परंतु व्यक्तिगत लेवलला जाऊन टीका करणे, नाताभाऊ सारख्या व्यक्तिमत्वाला यामध्ये ज्या पद्धतीने शाई फेकली, या अतिशय दुर्दैवी गोष्टी होत आहेत। नवीन पिढीने यातून काय संदेश घ्यावा, काय शिकावं कार्यकर्त्यांनी, ही बाब अतिशय गंभीर आहे, म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। बघायला गेलं रुपाली चाकणकर जे आहे अजित पवार गटाचे आहे, मात्र काल भाजपाने आंदोलन केलेलं आहे। वाद जो चाललेला आहे शरद पवार वर्सेस अजित पवार चाललेला, मात्र भाजप काय याच्यामध्ये होईल? पहिली गोष्ट, शरद पवार वर्सेस अजित पवार हा वाद आणण्याची गरज नाही। रुपाली चाकणकर एक वैधानिक पद आहे त्यांच्याकडे, तो त्यांचा मुद्दा आहे। जे काही घडतंय नाता म्हणजे जावं ते न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यावर इथं बोलण्याचा इश्यू नाही। कुठलाही पक्षीय वाद नाही, व्यक्तिगत द्वेषातून हे वाद चालले, त्याचा वारंवार उल्लेख करतो। ते वाद कुठेतरी थांबावे त्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी, आणि अनेक समस्या या जिल्ह्यामध्ये आहेत। त्या समस्या, दुष्काळ सदृश्य परिस्थिती आलेली आहे, लंपीसारखा आजाराने पशुधनाला घेरलेला आहे। मी आज दूध संघाचा संचालक आहे, गायींवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे। त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्ही काम त्यांचं चाललेलं आहे, दूध संघामार्फतही आम्ही त्या ठिकाणी लक्ष घालत आहोत। आज मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे, अनेक ठिकाणी शेतकरी पावसाची वाट पाहतात। अशा वेळेला हे नॉन प्रोडक्टिव्ह इश्यू किंवा ज्यामध्ये जनतेचं कुठलंही भलं नाही असे इश्यू पुढे आणून त्या ठिकाणी राजकारण करणं ही सत्तेतल्या पक्षाला शोभत नाही, असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार एकनाथरावजी खडसे साहेब यांनी पहिले तर चाकणकर मॅडमबद्दल त्यांनी जे एक पत्रकार परिषद घेतली पुण्याला, त्या बाबतीत त्यांनी जे काही गोपनीय माहिती आहे ती उघड केली। वास्तविक हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्यांनी हे पोलीस प्रशासनाचं काम आहे, परंतु पोलीस प्रशासनाचं काम न करता चाकणकर मॅडम यांना ही बातमी आली कुठून, फोटो आले कुठून, हे समाजात नाही तर खडसे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे। नाथाभाऊनं त्यांचे जवाई जरी असले तरी त्यांनी त्यांचं समर्थन केलं नाही। ते गुन्हेगार असेल, त्या गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे असं त्यांचंही मत आहे। ते कधी गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही, परंतु भारतीय जनता पार्टी ही गेल्या नाथाभाऊवरच विकासावर न बोलता काही मुद्दे काढून संघ नाथाभाऊला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिलांना मी एक आव्हान देऊ इच्छितो
की आपल्या जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकरणं अशी आहे की महिलांना बाबतीत अन्याय होतो आहे, त्यावर त्यांनी मोर्चा काढावं. हनी ट्रॅपचं प्रकरण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन हे असे नाताऊला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी तसंच या जळगाव महानगरपालिकेत एका महिलेवर अन्याय होतो आहे. एक डॉक्टरच्या माध्यमातून अनेक गुंड लोक त्याला त्या महिलेला धमक्या देत आहे. या बाबतीत जर त्यांनी महिलांनी आंदोलन केलं असतं तर मला बरं वाटलं असतं, परंतु भारतीय जनता पार्टी फक्त नाथाभाऊंनी बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचलेलं आहे. आणि नाथाभाऊने सर्व रुपालीताई चाकणकरांना ताई शब्द वापरलेला आहे. असं कुठल्या प्रकारचं बेताल वक्तव्य केलेलं नाही. आणि जवळपास ताई हा शब्द नाथाभाऊंनी 11 वेळा वापरलेला आहे. असं ताई शब्द वापरल्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टीला जर या जिवारी लागत असेल तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो. नाथाभाऊशी संघर्ष करायचा असेल तर विकासावर संघर्ष करावा अशा माझी. आज काय आंदोलन केलं आपण? आज आम्ही जे नाथाभाऊवर जे काल त्यांनी शाही फेको आंदोलन केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही त्यांचा निषेध करून नाथाभाऊच्या प्रतिमेचा दूध अभिषेक करून आम्ही हे सन्मान करून त्यांचा आम्ही केलं. पण काल त्यांच्या गटामध्ये बघायला गेलं तर शिंदे गटासह या अजित पवार गटाचे कार्यकर्ते होते, फक्त भाजपच करताना आंदोलन पाहायला मिळालं. खरं जर पाहायला गेलं तर हा पक्ष विरुद्ध कार्यक्रम त्यांनी भारतीय जनता पार्टीला जेवढा जिवारी का लागत आहे याचं त्यांच्याकडून आम्हाला एक उत्तर पाहिजे की आंदोलन करायला पाहिजे होतं तर खरं शिंदे अजितदादा गटाच्याकडनं आंदोलन केलं पाहिजे होतं, परंतु पक्षामध्ये कुठेतरी फूट दिसते म्हणूनच असं आम्हाला वाटतं नाही. भारतीय जनता पार्टीला तो एक आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे.